त्यांच्या बोलण्यामध्ये या दाव्यामध्ये तथ्य आहे का हे येणारा काळच आपल्याला सांगेल। मात्र आणखी एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडूंनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आणि हीच टीका करताना बच्चू कडूंनी फडणवीसांचा बाप काढला। यानंतर बच्चू कडूंवर टीकेची झोड उठली तर तिकडे जयंत पाटलांवरती आता टीका करताना सुद्धा आमदार गोपीचंद पडळकरांची सुद्धा जीभ घसरली आहे। त्यामुळे राजकारण नेमकं कोणत्या दिशेला चाललंय असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। त्यानंतर प्रहारचे सुद्धा कार्याध्यक्ष आपल्या सोबत जोडले जातील, परंतु मी सर्वप्रथम येतोय भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णींकडे। राम सर, कसं बघायचं म्हणजे आपण सत्तेत आहोत, सत्ता आपल्या हातात आहे, त्यामुळे सत्तेमध्ये असल्यापासून आपण कसंही इतरांवरती बेछूटपणे टीका करायची आणि त्या टीकेला आता काय दर्जाच राहिलेला नाही। अतिशय खालच्या पद्धतीला खालच्या तळाला जाऊन एखाद्याचा बाप काढणं असेल, एखाद्या घराण्यावरती, एखाद्या कुटुंबावरती एवढ्या खालच्या शब्दामध्ये टीका करायची। राजकारण नेमकं खालच्या स्तराला चाललंय, टीका होती राजकारणावरती। आपण कसं पाहताय एक प्रभारी, एक प्रवक्ता म्हणून? हे खरं आहे। हॅलो, बोला. राजकारणामध्ये अलीकडे एक गोष्ट बघा तुम्ही, आपण बघतो, मी गेल्या 40 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात देखील काम करतो। मुळात राजकारणामध्ये एक नवं फॅड आलंय। एखाद्या उच्च पदस्थ माणसावर टीका केली की आपल्याला प्रसिद्धी मिळते, हा एक प्रकारचा अहमपणा काही विशिष्ट मंडळीच्या वाचाळवीरांच्या मनामध्ये निश्चित आहे। तुम्ही एक आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बच्चू कडू सारखा नेता जेव्हा चळवळ उभा करतो आणि मागण्यासाठी आंदोलन करतो, पण मला एक सांगायला पाहिजे त्यांना की तुम्ही जर अशा प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बापाचं कर्ज आम्ही माफ करू, असा जर मुख्यमंत्र्याचा बाप आपण काढू, तेव्हा आपल्या पण बुद्धीचे दिवाळे कसे निघते त्याचं मला नवल वाटतं। कारण राजकारण करत असताना समाजाला तुम्ही दिशा काय दिला? गोपीचंद पडळकरांनी जयंतराव पाटील यांच्या बाबत केलेलं जे वक्तव्य, याचं पण समर्थन भारतीय जनता पार्टी मुळीच करत नाही। व्यक्तिगत टीका तुम्ही जेव्हा करतात तेव्हा ह्या टीकेचे समाजामध्ये काय पडतात हे खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी असोत की समाज कार्यामध्ये चळवळ चालवणारे नेते असोत, म्हणजे भाषेचा परिणाम नव्या पिढीवर काय होईल, आमचे लेकरं काय ऐकतील, आम्ही घर बसल्यामध्ये आमचे लेकरं बाळ काय ऐकतात, माता भगिनी काय आवडतात, गल्लीमध्ये विटी दांडू खेळताना जसं लेकरं म्हणतात तुझ्या बापाने हे केलं, तुझ्या बापाने इटी उरली, असं जर बोलले बच्चू कडू सारखे नेते असतील किंवा गोपीचंद पडळकर, आम्ही समर्थन अजिबात करतच नाही। आणि एक लक्षात घ्या, मुख्यमंत्र्याचा बाप काढला म्हणजे कर्जमाफी होणार आहे का? अहो, हे सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादांनी सुद्धा मागच्या पंधरवड्यात सांगितलं होतं की आम्ही विचाराधीन आहोत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी। आमचे नेते देवाभाऊ राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी देखील वारंवार सांगितले की आमच्या विचाराधीन आहे। तशा प्रकारच्या प्रशासकीय स्तरावर हालचाली सुद्धा आहेत, पण खऱ्या अर्थाने रामजी, मी तुमचा हाच मुद्दा धरून हेमा पिंपळेंकडे सुद्धा जातो, त्या पवार गटाच्या प्रवक्त्या आहेत। हेमाजी, आपण कसं पाहता या टीकांकडे? कारण फक्त प्रश्न कुठल्या राजकीय पक्षाचा नाहीये, सर्वच राजकारणी असतील, मग ते कुठल्याही पक्षाचा, सत्ताधारी असो किंवा विरोधक असतील,